गाईज, कसे आहेत सगळेजण? तर सगळे छानच असतील. तर चला, आजचा ब्लॉग आहे, आम्ही चालले फिरायला, म्हणजे पंढरपूर, तुळजापूर आणि येडेश्वरी हे आम्हाला तिन्ही पण दर्शन घ्यायचे. तर आता आम्ही इथनं निघालो. तर घरातलं आवरलं वगैरे निघालो. घरातनं आम्ही 3 जणं निघालो. त्याच्यानंतर मम्मी वगैरे यांना घेतलं. तिथून मग आम्ही त्यांचं पण आवरून ठेवलेलं होतं त्यांनी, मग त्यांना तिथून ड्रॉप करायचं होतं. त्यांना तिथनं घेतलं मग आम्ही, आणि मग आम्ही आमच्या पंढरपूरच्या वाटेला लागलो. आणि पुढे जाऊन CNG पण भरायचं होतं. CNG वगैरे भरला. पाऊस पण पुण्यामध्ये होताच थोडा, मग ट्रॅफिक वगैरे लागलेली. मग आता आम्ही आमचं एन्जॉयच करत चाललेलो होतं. शुभम आणि पप्पा, शुभम गाडी चालवत होतं, पप्पा पुढे बसलेले होते आणि आम्ही 4 जणं मागं होतो. मस्त एन्जॉय करत चाललेलो होतो. तर देवाचे गाणे वगैरे लागलेले कात्रजचे. तिथून खूप ट्रॅफिक वगैरे होतं. पूर्ण रस्त्यालाच म्हणजे ट्रॅफिक होतं आम्हाला लागायला, आणि उशीर झालेला निघायला. त्याच्यामुळे ट्रॅफिक काही हेच नाही. मग आम्ही घाटातनं गेलो, नवीन घाटातनं. मग तिकडनं पण मस्त वातावरण वगैरे होतं. तिकडले व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत मस्तपैकी. थोडंसं भूक लागलेली सगळ्यांना, मग नाश्ता वगैरे करायला थांबलो होतो थोडंसं. आणि डबे आणलेले होते, मग ते डबे जेवण करायचं होतं. पण आम्ही आता थोडंसं म्हटलं अगोदर पुढं वगैरे गेल्यावरती मग जेवण करता येईल. मग आम्ही सासवड वगैरे पास केल्यानंतर जेवण करायला थांबलो. मग तिथं जेवण वगैरे केलं मस्तपैकी. तिथून पुढं मग जेजुरीचं दर्शन घेतलं, म्हणजे बाहेरनंच घेतलं, का तर खूप गर्दी होती ना, आम्हाला वेळ होणार होता. त्याच्यामुळे आम्ही काही थांबलो नाही जास्त वेळ. मग तिथनं बाहेरनं दर्शन घेतलं वगैरे मस्त. मंदिरात बाहेरनं व्हिडिओ वगैरे काढले. पुढं आपल्या वाटेला लागलं. मग काही कुठं ट्रॅफिक नव्हते, काय नव्हते. पूर्ण हवेच मस्त मोकळा रस्ता होता. पालखीची लोकं जात होती. ते आम्ही जेजुरीच्या साईडने गेलेलो, त्यामुळे तिकडनं काय एवढं ट्रॅफिक नाही. रस्ता वगैरे पण छान होता. मग आम्ही तसेच चाललेलो मस्त गाणी वगैरे एन्जॉय वगैरे करत. आम्ही फलटणच्या साईडने निघालो. मग लोणंदला पालखी थांबणार होती, त्यामुळे मग लोणंदच्या साईडने नाही गेलो. मग फलटणच्या साईडने निघालो. फलटणच्या तिथे गेल्यावरती मस्त चहा होता, फलटणकर म्हणून. म्हटलं आता बघूया चहा वगैरे घेऊ. मग गुळाचा चहा घेतला सगळ्यांनी. एकदम इतका बेस्ट होता गुळाचा चहा की मी फर्स्ट टाईमच पिलेली होते, त्यामुळे खूप छान होता, मला खूप आवडला. मग तिथनं चहा वगैरे घेतला आम्ही. मग तिथनं परत आमचा प्रवास चालू झाला. मग तिथून पुढं आम्ही डायरेक्टली मग पंढरपूरमध्येच गेलो. कुठं थांबलो नाही वगैरे काय नाही, डायरेक्ट पंढरपूरमध्ये गेलो. मग पंढरपूरमध्ये तर संध्याकाळचंच आम्हाला तर दर्शन घ्यायचं होतं, लाईनीत थांबायचं होतं. मग तिथून पुढं आम्ही पोचलो वगैरे. तिथनं पण व्हिडिओ वगैरे काढले थोडेफार चालताना आहे ते. त्याच्यानंतर मग आम्ही गाडी वगैरे पार्क केली. मग पंढरपूरमध्ये आतमध्ये गेलो. खूप गर्दी होती तिथं पण. संध्याकाळच्या लाईनीत लोक थांबलेली होते. लाईन 11 वाजेपर्यंत चालू होतं. तिथून पुढं बंद करणार होते. मग सकाळी 6 वाजता ओपन करणार होते मंदिर. मग त्याच्यामुळं आम्हाला थांबणंच होतं. मग आम्ही संध्याकाळचं तिथंच जेवण वगैरे केलं. मस्त जरा फिरलो वगैरे. बाहेरनं पण थोडंफार दर्शन वगैरे घेतलं आम्ही, मुख दर्शन वगैरे. आणि मग आम्ही बसलो थोडा वेळ तिथं वगैरे, डिसिजन करत काय करायचं आहे काय नाही. मग आतमधनं तर काही दर्शन भेटणार नव्हतं. म्हटलं तर एवढी गर्दी, लाईनीत थांबायचं म्हटल्यावर श्रेया वगैरे काही थांबू शकणार नव्हती एवढ्या वेळ. मग आम्ही मग दर्शन घेतलं. मस्त दर्शन वगैरे पण झालं. आम्ही फोटो वगैरे काढले, टिळा वगैरे मस्त लावला. आंघोळीचे वगैरे तिकडं नदीला गेलेलो आम्ही मस्त. मम्मीने आणि श्रेयाने ते हिट सोडलेलं पाण्यामध्ये त्याच्यामुळे तिथनं मग आम्ही परत रात्र काढले आम्ही तिथून पुढं मग सकाळी आम्ही तुळजापूरला निघालो होतो. मग तुळजापूरला पण जायचं होतं, येडेश्वरीचं दर्शन घ्यायचं होतं. त्याच्यामुळं पुढचा ब्लॉग आपण नेक्स्ट ह्याला घेऊया. थोडाच ब्लॉग आहे, त्याच्या पुढचा मी उद्या पोस्ट करेन. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.